भाषा हे एक शस्त्र आहे आणि जर भाषाच माहित नसेल तर लढाई जिंकणार कशी? इंग्रजी न शिकणं हा आपल्या लढ्याला कमकुवत करणारा निर्णय आहे. हवं तर मी शिकवतो तुम्हाला, तरुणांनाही आणि ज्येष्ठांनाही. कारण न्याय मिळवायचा असेल तर भाषा शिकणं हीच पहिली पायरी आहे. हे काय आपल्यासाठी नाही. चला इथनं. चला इथनं, चला. ओ थांबा थांबा, ओ ऐका माझं. चला. ओ थांबा. बाळा, बाकी कुणाला तुझं म्हणणं पटो न पटो, मला तुझं म्हणणं पटलंय. खरंच? हो अरे, माझा नातू संपत, त्यालाही शिकायची फार आवड होती. पुण्याला जाऊन इंग्रजी शिकणार म्हणायचं. मग शिकला तो? नाही अरे, पुण्याला जायच्या अगोदरच आजारपणात माफ करा. महादेवाच्या दर्शनाला जा, शिवच तुला मार्ग दाखवेल. स्वामींनी मला इथे पाठवलं आणि इथे हाच विषय. हा योगायोग नाही, पहिल्यांदा हे असं काहीतरी घडतंय. आणि त्याच वेळी मला स्वामींनी इथे पाठवणं, स्वामींना नेमकं काय अपेक्षित आहे? स्वामी देवा, ही होडी, हे वल्ल, हे सगळं काय चाललंय? श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्ही संभ्रमात आहोत. आमच्यामध्ये वाद सुरू आहेत. ती इंग्रजी भाषा शिकावी की नाही? आणि ज्येष्ठांचंही मत आहे, परकीय भाषा शिकणं चुकीचं आहे, पाप लागतं. हा, पण आम्हाला वाटतं शिकावं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. आज स्वामी, तुम्हीच सांगा आता काय ते. समजा वेगवेगळ्या देशात तुम्हाला सफरीला जायचंय. ही तुमची होडी आणि हे वल्ल. समजा तुम्हाला जास्तीचं वल्ल दिलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल का? हो स्वामी, पण याचा आणि आमच्या अडचणीचा काय संबंध? हो ना स्वामी. शिवशंकर शंभो. अहो स्वामी, देव सांगतायत भाषा म्हणजे वल्ल. आता ज्ञानाच्या समुद्रात विहार करायचा असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर जितक्या जास्त भाषा तितकी जास्त ताकद. एक भाषा एक वल्ल आणि अनेक भाषा म्हणजे अनेक शक्यता. अरे देव, फोडलं तर भो काय? हो, कारण तुमच्याकडे किती वल्ली असली तरी तुमची होडी ही मजबूत असायलाच हवी, नाहीतर तुमचा प्रवास पूर्ण होणारच नाही. म्हणूनच परदेशी भाषा शिका, पण आपली मातृभाषा, आपली संस्कृती ती भक्कम असायला पाहिजे, हे ध्यानात ठेवा. त्याची मुळं घट्ट असतात, तेच झाड वादळातही टिकून राहतं. बरोबर ना सुंदरा मावशी? अगदी बरोबर. झालं, लगेच री ओढली. शिवच्या मदतीने हा विचार पसरवा. त्याच्या माध्यमातून अनेकांचं आयुष्य बदलणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. योग्य विचार जन्म घेतो तेव्हा त्याला कोणी अडवू शकत नाही.
ज्ञानाची होडी तयार झाली. आता प्रवासाला सुरुवात होणार. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ए बी सी डी ई एफ. ज्ञानाचं बीज मनात रुजवावं लागतं, तेव्हाच ते उगवतं. जमीन कोरडी असली तरी पाणी दिलं की ती सजीव होते. मनाचंही तसंच आहे. एल एम एन ओ पी क्यू. आज ना उद्या नक्की फुलशील. फक्त थोडं पाणी लागेल. बदल मोठा आहे, पण सुरुवात नेहमी छोटी असते. अचानक इतका वारा कुठून आला? हा फक्त वारा आहे की कुठला तरी संकेत? अरे देवा! हे वस्त्र आमचे. धन्यवाद. पहिली नजर आणि मनाला काहीतरी स्पर्शून गेलं. ए बी सी डी हे काय बडबडतायत? एफ जी एच आय जे के एल. जीवन योग्य वेळी योग्य ठिकाणी आपली चिन्ह उमटवतच. एक पालवी आशेची असते आणि दुसरी बदलाची. जिथे काल कोरडेपणा होता तिथे आज नवजीवन उगवत आहे. दोन जीव दोन प्रवाह आता एकाच दिशेने वाहायला लागले आहेत. गयाताई, हो बराच वेळ झालाय. नाही म्हणजे सकाळपासून स्वामी उन्मनी अवस्थेतच आहेत आज. अहो मला सुद्धा काहीच कळत नाही. पण सुंदरा मावशी इथे असते ना तर त्यांना कळलं असतं. हो. स्वामी स्वामी स्वामी. कपिलाय, काय करतेस? राग आणि क्षणात हसू. गूढतेचा पडदा अजूनच दाट होतो. स्वामी यांना उपदेश ऐकायचा होता. काय
ते भांड घास. मी नाही तर काय मी? जिथे प्रश्न असो तिथे कामच उत्तर देत. चल जा. हो. आता सांग उपदेश. मी कसं सांगणार उपदेश? तो तुम्ही सांगायचा ना. हे वस्त्र आमचे. अरे देवा, साप. हा साप तर घरात शिरला. कुणी आहे का आत? आहे का कुणी? कालचा कार्यक्रम छान पार पडला तुमचा. सून कशी आहे? खूप छान. ऐका ना, मी तर इथे आता. ए, ही अवदसा इथं कशाला आली? हळदी कुंकात तुझं काय काम? अपशकुनी कुठली? अहो नाही, माझं ऐकून काय घ्या. काय? तू का आलीस? तुला कोणी आमंत्रण दिलं? अहो तुम्ही फक्त एकदा ऐकून घ्या माझं. मी ते तुम्हाला. तुझी सावली पाडून आमच्या आनंदावर विरझण टाकायला आलीयस. चालली की दूर. या कार्यक्रमात तुला कोणी बोलवलं? माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही. आपला अपमान करायचा असेल बहुतेक यांना. हो. उजळ माथ्याने फिरायची हिम्मत कशी झाली? बोलवायच्या सासूला. अहो माझं एकदा ऐका तुम्ही. मला इतकंच सांगायचं होतं की. चल बाहेर. कळत नाही का तुला? मर्यादा विसरू नकोस. तुमच्या आनंदात विरजण घालण्याचा कुठलाही हेतू नव्हता. मी तर तुम्हाला फक्त हे सांगायला आले होते की इथे. सुंदरा मावशी, कपिलाताई ते भांड आणि हो काय ते उगाच एकाचं दोन सांगू नका. मी सांगते. सुंदरा मावशी, अहो या दोघांना स्वामींचा उपदेश ऐकायचा होता म्हणून मी यांच्यासाठी म्हणून स्वामी उन्मनी अवस्थेत होते ना, त्यांना जागा केलं. तर स्वामी माझ्यावर रागवले आधी आणि नंतर अचानक हा 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 करून हसायला लागले. मला म्हणाले, कपिले ते भांड घास. मी भांड घासलं. मग आतमधनं हात फिरवत होते. मग मला म्हणाले, आता सांग बघू काय उपदेश देणार तू? मी म्हंटल, मी काय उपदेश देणार? मग आत येऊन बसले आणि मगासपासून भांड्याला आतमधनं हात फिरवतायत. तुम्हाला काय वाटलं? स्वामीदेव उन्मनी अवस्थेत असताना त्यांना काही कळत नाही? हो. स्वामीदेव आधी तुमच्यावर ओरडले कारण तुम्ही त्यांची उन्मनी अवस्था भंग केली आणि नंतर हसले कारण त्यांना माहित होतं तुम्हाला असं वाटतंय की स्वामी देवांना काही कळत नाही. अहो, स्वामी देवांची तंद्री म्हणजे अज्ञान नाहीये, ही सर्वज्ञानी अवस्था आहे. तुम्ही स्वामींना किती ओळखता, पण कपिलाताईंना उपदेश करायला का सांगितलं असेल स्वामींनी? उपदेश तर स्वामी देवांनी आधीच दिलाय. कसला उपदेश? तुम्ही बघताय ना, स्वामी देव भांड कसं आतून स्वच्छ करतायत. नाही म्हणजे आपण भांड बाहेरून स्वच्छ करतो, पण आतून ते जास्त स्वच्छ करतो. हो. पण
पण माणसाचं तसं नसतं ना. माणूस रोज शरीर धुतो, बाहेरून स्वच्छ दिसण्यासाठी धडपडतो, पण मनाचा मळ, मनाची अशुद्धी ती मात्र धुवायला विसरतो. बाहेरची स्वच्छता दिसते, पण आतली स्वच्छता जाणवते. आत्ता माझ्या लक्षात आलं, शरीराला रोज स्नान लागतं, पण मनाची शुद्धता क्षणोक्षणी लागते. बरोबर ना? अगदी बरोबर. पण आजकाल समाजात अनेकांच्या मनात अशुद्धी भरली आहे, पण त्यामुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसा आमच्या गोमतीला सहन करावा लागणार आहे. काय गे, तुला माहिती नाही का, अशा कार्यक्रमात विद्वांनी यायचं नसतं. अहो मी तुम्हाला फक्त हे सांगायला आले होते की चल निघ इथून, इथे शुभ कार्य चालू आहे. चल निघ. अहो ऐका ना, ते तुमच्या घरात. काय सांगणार आहेस तू? तुझं तोंड उघडलं की अपशगुनच होणार. आधी स्वतःच्या नवऱ्याला खाल्लंस आणि आता आमच्या सौभाग्यावर डोळा आहे का तुझा? पांढऱ्या पायाची कुठली, जिथं जाईल तिथं अनर्थच. मी फक्त तुम्हाला. फक्त काय, आमच्या आनंदाला दृष्ट लावायला आलीयस? आम्ही सुखी आहोत ते तुला बघवत नाही ना. जळती ती आपल्यावर. अहो मला तुम्हाला फक्त हेच तू सांगायचं आधी की- तुझी चूक मान्य कर. किती घाई कशाला ग तुला? घरात कोणी मोठं नाही का तुला समजवायला? अरे कुठं गेली ही? मला सारखे हिचे भास का होत आहेत? आणि ती पांढरी साडी, याचा अर्थ ती विधवा आहे. म्हणजे मला वाटलं होतं ते. हे वस्त्र आमचे. धन्यवाद. का इतकं वेगळं असेल हिचं जग? श्रावणीताई, विधवा सुनेनं कसं वागायचं हे शिकवलं नाही का तुम्ही तुमच्या सुनेला? थोडं तरी भान असावं तिला. तुमची सून आहे ना ती, मग तिचं पाऊल कुठे पडतं हे शिकवायला नको का तुम्ही तिला? एक तर विधवा सून आणि घराबाहेर फिरते. तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. एवढी हिंमत वाढली आहे तुझी? अहो सासूबाई, मी फक्त हे सांगायला आले होते की यांच्या घरात साप आहे. साप. साप साप साप. चल घरी. चल.